ईशानेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा काल दुपारी अपघातात मृत्यू झाला। यानंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शेळके यांचा भोंदू खरासोबत थेट संपर्क जोडत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केल्याचा आरोप शिर्डीतून केला जातोय। डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्याबद्दल काही पार्श्वभूमी माहित नसताना काहींनी आरोप केले। या सगळ्या संदर्भात त्यांचे कुटुंबीय सध्या बोलत आहेत, पत्रकार परिषद घेतात, थेट जाऊयात। यामध्ये डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा खूप मोठं सहकार्य आणि योगदान आहे। पर्यावरणाचं काम असेल, वृक्षारोपणाचं काम असेल, स्वच्छतेचं काम असेल, असं अनेक प्रकारचं काम डॉक्टर जितेंद्र शेळके यांनी केलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये पाण्याची पातळी वाढावी यासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांनी संघाच्या माध्यमातून मोठं काम केलेलं आहे। त्यांनी जेव्हा ते उपाध्यक्ष आहेत म्हणून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असेल, त्या चौकशी स्वतःहून समोर गेलेले आहेत, त्यांनी त्यातून पळ काढलेला नाही। जर शेळके त्यामध्ये आरोपी असते किंवा दोषी असते तर पोलिसांनी त्यांना या संबंधानं अटक केलं असतं। ते स्वतःहून पोलिसांच्या चौकशीमध्ये गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ते कुठल्याही स्वरूपाचे गुन्हेगार नसताना घटना घडून गेलेली आहे, आता अपघात घडून गेलेला आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांचा तपासाचं काम चालू आहे। तपासामधून योग्य ती ज्या घटना आहे ती समोर येणारच आहे। अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर जो काल काही लोकांनी मीडियावरती ज्या बातम्या करून त्यांच्या मृत्यूचा तमाशा केला आणि त्यांच्या मृत्यूची विटंबना केली, ही विटंबना थांबवावी। जितेंद्र शेळके यांचं त्या व्यतिरिक्त खूप मोठं काम आहे, याकडे आपण चांगल्या नजरेने पाहावं, अशा प्रकारची विनंती आम्हा शिर्डीकरांची या निमित्तानं आपणाला आहे।